हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहोत ज्वारीची भाकरी. आता ही भाकरी अगदी गोल कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात. आता आपण पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. ज्वारीचं पीठ चाळून आपण व्यवस्थित अगदी मळून घ्यायचं आहे. चांगलं मर्दून मळून घ्यायचं आहे. त्यानंतर एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे एका भाकरीचा, आणि तो सुद्धा आपण पुन्हा पाण्याचा हात घेऊन थोडा थोडा अगदी छान मऊ लुसलुशीत असा मळून घ्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने मी जसं मळते आहे असंच मळून घ्यायचं आहे. पीठ जर आपण व्यवस्थित मळलं तर आपली भाकरी थापताना चिरणार नाही अजिबात, आणि तव्यात टाकल्यानंतर सुद्धा ती चिरणार नाही. त्यासाठी आपण पीठ अगदी छान असं मळून घ्यायचं आहे. आता आपण पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे गोल असा. हे पहा, आता गोळा बनवून घेतल्यानंतर आपल्याला परातीमध्ये थोडंसं सुकं पीठ टाकून घ्यायचं आहे, आणि थोडंसं पीठ आपल्या हाताला लावून घ्यायचे, म्हणजे भाकरी आपल्या हाताला चिकटणार नाही. आता भाकरी थापत असताना मी काय करते पहा, एका हाताने भाकरी थापते आणि एका हाताने काठ थोडे थोडे मी असे गोल करण्याचा प्रयत्न करते. अगदी सपोर्टला लावायचा आहे, ती आपोआप गोल होतच राहते. आणि जेवढी मोठी होईल तेवढी केल्यानंतर मग आपण दोन हाताने ती थापायला घ्यायची आहे. हे पहा, या पद्धतीने. असं जर आपण थापलं तर आपली भाकरी अजिबात वाकडी तिकडी होणार नाही, अगदी गोल अशी छान होणार आहे, आणि कुठे चिरणार सुद्धा नाही. आपण पाहू शकता ही भाकरी कुठे चिरलेली सुद्धा नाही, आणि अगदी गोल आलेली आहे, पातळ आणि गोल आलेली आहे. हे पहा, आता हळूच आपल्याला ही भाकरी उचलून घ्यायची आहे हातावरती, आणि तव्यावरती अशी सोडायची आहे. त्यानंतर लगेच आपल्याला भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावत असताना अगदी सगळीकडे आपण पाणी व्यवस्थित लावायचं. जर आपण पाणी व्यवस्थित नाही लावलं तर तिकडे भाकरी आपली चिरते आणि तिथून पुन्हा भाकरी फुगत नाही, हवा जाते आपली. म्हणून भाकरीला पाणी लावत असताना अगदी व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं. आणि अगदी थोडंसं पाणी सुकलं की नंतर आपल्याला ही भाकरी पलटी मारून घ्यायची आहे. हे पहा, मी अगदी व्यवस्थित सगळीकडे पाणी लावलेलं आहे. आता थोडंसं पाणी सुकल्यानंतर भाकरी पलटी मारलेली आहे. जास्त वेळ पण पाणी सुकू दिलं तुम्ही तर खालून भाकरी चिरण्याची शक्यता असते, म्हणून जास्त पाणी सुकू द्यायचं नाही. हे पहा, या पद्धतीने आपल्याला भाकरी आता व्यवस्थित भाजून घ्यायची. आता पहा, आपण अगदी खरपूस आपली भाकरी खालून पचलेली आहे. हे पहा, या पद्धतीने आपल्याला ही भाकरी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. आता भाकरी आपली फुगलेली आहे. गॅसवरती आपण थोडीही शेकून घेणार आहोत, म्हणजे अगदी बारीक बारीक खरपूस आपल्याला भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि अशी भाकरी जर तुम्ही केली तर ती खायला पण छान लागते. भाकरी जर व्यवस्थित भाजली तर आपली भाकरी खायला छान लागते. आणि अशा पद्धतीने आपली पांढरी शुभ्र पातळ मऊ लुसलुशीत अशी भाकरी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.